मार्चपर्यंत आचारसंहिता लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। या अगोदर सन 2014ला लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या। त्यावेळेस अनेक राजकीय पक्षांनी आपसामध्ये त्यांच्यात रस्सीखेच झाली। मुस्लिम समाजाची मतं त्यात निर्णायक ठरली। मुस्लिम समाजाने आपली पाठ काँग्रेसपासून फिरवली, त्यामुळं काँग्रेस पक्षाचा पराभूत झाला आणि भाजपा शिवसेना सरकार सत्तेवर आले। गेल्या 4.5 वर्षापासून देशाच्या राजकारणामध्ये अगदी सर्व नरेंद्र मोदीमय असं वातावरण निर्माण झालं। नरेंद्र मोदी सरकारने अचानकपणे कुणालाही न सांगता 16 नोव्हेंबर 2016ला नोटाबंदीचा वटहुकूम काढला। त्यामुळे लोकांमध्ये हलविचल झाली, गोरगरीब लोकांचे हाल झाले, मध्यमवर्गीय लोकांना ॲक्च्युअल रस्त्यावर यावं लागलं। ज्यांच्याकडं खिशामध्ये 10,000 रुपये असून सुद्धा चहा पिण्यासाठी 5 रुपयाला ते महाग झाले। त्याच पद्धतीनं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून आत्तापर्यंत परराष्ट्र मंत्री कोण आहेत हे अजून कोणाला कळू शकलं नाही। कारण परराष्ट्र मंत्र्यांचं काम नरेंद्र मोदी हे स्वतःच करतात। जगातलं एकही देश मला वाटतं शिल्लक राहिलेलं नाही जे मोदी साहेब फिरले नसतील। त्यामुळं नरेंद्र मोदी हे पंतप्रधान भारत देशाचे का इतर देशाचे अशी चर्चा सर्वत्र होऊ लागली। अशातच नुकत्याच 5 राज्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या। त्या निवडणुकामध्ये भाजपाचे 4 राज्य त्यांच्या हातातून निघून गेल्या। 3 राज्य काँग्रेसच्या हातात आल्या। त्यामुळं काँग्रेस पक्षाला ऊर्जित अवस्था आणि त्यांच्यामध्ये एक चैतन्य असं निर्माण झालेलं आहे। त्यामुळं या देशामध्ये, भारत देशामध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल अशी आशा काँग्रेस पक्षाच्या लोकांना आणि राहुल गांधीला जास्त वाढली। परंतु काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यापासून आत्तापर्यंत मुस्लिम समाजाच्या मतदानावर सत्ता काबीज केलेली आहे। मात्र मुस्लिम समाजाचं विकास कुठल्याही पक्षाने देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली तरीसुद्धा केलेलं नाही। समाजाचा विकास खुंटू लागलेला आहे। ह्याला जबाबदार मुस्लिम समाज स्वतःसुद्धा आहे। त्याला कारण असं आहे, निवडणुका जवळ आल्या की राजकीय पक्षाच्या नेत्यांजवळ काही तुरळक मुठभर त्यांचे जे कार्यकर्ते असतात मुस्लिम समाजातले, त्या लोकांची घरं त्या नेत्यांच्या तलवे चाटल्यामुळं चालतात। त्यामुळं जे कार्यकर्ते आहेत तलवे चाटणारे ते असं आव्हान आणतात त्या नेत्यांच्या समोर की साहेब तुम्ही यावेळेला निवडून येता। त्यांना असं वाटतंय आपण त्यांचे तलवे चढतो, याचा अर्थ संपूर्ण समाज आपला ऐकेल आणि आपला समाज आपल्याबरोबर साहेबांना मतदान करेल आणि ते निवडून येईल असं आणतात। त्यामुळं ते नेत्याला सुद्धा असं वाटतंय की अख्खा समाज आमच्या पाठीमागं आहे। त्यामुळं मुस्लिम समाजाकडे कोणी मतं मागायला येतच नाही। तर आता येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये परिस्थिती बदलेल। मुस्लिम समाजाची मतं निर्णायक अशी ठरली जाणार आहे।
येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाची भूमिका लवकरच स्पष्ट केली जाणार आहे. कारण मला सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून किमान आत्तापर्यंत 1000हून अधिक डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील, प्राध्यापक, शिक्षक, अनेक सुशिक्षित टप्पा आमच्या समाजातलं 1000हून अधिक लोकांनी माझी गाठ घेऊन मला विचारणा केली की येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपला मतदानाचा हक्क बजवायचे किंवा कसे. माझा प्रश्न त्यांना एकच आहे, मुस्लिम समाजाने जर मतदान केलं नाही, समाजाने मतदानात भाग घेतलं नाही तर मुस्लिम समाजाचा नुकसान काय, आणि जर मतदान मुस्लिमांनी केलं तर मुस्लिम समाजाचा फायदा काय. मुस्लिम समाजाने मतदान न केल्यास ज्या पक्षाचं, ज्या नेत्याचं नुकसान होणार आहे त्यांनी त्याचा विचार करावा. मुस्लिमांची चिंता आतापर्यंत कुणीच केलेली नाही. ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदेच्या माध्यमातून सन 1999 ते 2000-2002 पर्यंत अति जोमानी काम महाराष्ट्र राज्यामध्ये चालू होतं. एक दबाव गट असा तयार झाला होता. मुस्लिम समाजाची महाराष्ट्र राज्यामध्ये 1250 शाखा निघाल्या. त्या माध्यमातून भारत सरकार असो किंवा महाराष्ट्र सरकार असो, सोलापूर जिल्ह्याचे नेते असो किंवा शहरातले नेते असो, सगळ्यांची झोप उडाली होती. अशा पद्धतीचं ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदेचं जर कार्य चाललं तर निवडणुकामध्ये मुस्लिम समाजाचे मतं आपल्याला मिळणार नाहीत आणि आपल्या सगळे दुकानदारी बंद होईल अशी भीती प्रत्येक नेत्याला वाटू लागली. त्यामुळं सन 2002 मध्ये MD शेखच्या माध्यमातून त्यांना आवरण्याचा प्रयत्न झाला. सोलापूर एवढंच नव्हे तर सोलापूर शहरामध्ये राजकीय लोक आणि काही जातीयवादी पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीनं दंगल घडविण्यात आली आणि त्या दंगलीमध्ये आता आपल्याला माहितीच आहे, राम और श्याम पिक्चर आपण पाहिला असेल. राम और श्याम पिक्चरमध्ये दिलीप कुमारचा डबल रोल असतो. श्याम हा एका हॉटेलमध्ये जाऊन भरपूर खातो, तो उठून बाहेर निघत असतो आणि राम आत येत असतो. श्यामच्याच खुर्चीवर येऊन राम बसतो. श्याम खाऊन निघून गेला आणि त्याचा बिल रामच्या बोकांडी पडला. बिल द्यायला पैसे नव्हते तर त्याला भांडे धुवावे लागले. तशीच दशा सोलापूरमध्ये सन 2002ला म्हणजेच 11 ऑक्टोबर 2002ला सोलापुरात नवरात्र महोत्सवाच्या वेळेस दंगल घडविण्यात आली आणि त्यामध्ये अगोदर खरं तर नरसिंगीरची मिल बंद पडली. त्या मिलची मशनरी विकली गेलेली होती आणि ते मशनरी गिरणीतून उचलण्यासाठी कामगारांचा विरोध होता. त्यामुळं एका बड्या नेत्यांनी त्या मशनरी सोलापूर शहरातून बाहेर नेऊन सोडण्याची जबाबदारी घेतली आणि त्याची सुपारी घेतली. त्यामुळं त्यांनी सोलापुरात दंगल घडवण्याचं आखणी केली काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि ती दंगल घडली. कर्फ्यू लागू झालं आणि एका रात्रीतून एनजी मिलचे सगळे मशनरी रातोरात हलवल्या गेल्या. परंतु ते दंगल त्यांना आटोक्यात आणता आली नाही. त्यात सोलापूर शहरातील निष्पाप 11 लोकांचा बळी गेला. मग ते प्रत्येक समाजाचे आहेत, ते मुस्लिम असो, वडार समाजाचा असो, हिंदू समाजाचा असो, कुणी असलं शेवटी तो मनुष्य आहे. 11 लोकांचा निष्पाप असा बळी गेला आणि त्याचं संपूर्ण पावती माझ्यावर पडण्यात आली. का?
तर ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदेच्या माध्यमातून 1250 शाखा उघडण्यात आल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि एक दबाव गट समाजातच तयार झाला आणि या दबाव गटाच्या माध्यमातून मला विलासराव देशमुख त्यावेळेला मुख्यमंत्री होते, ते आपल्यामध्ये हयात नाहीत, परंतु त्या बिचाऱ्याने समाजाची इतकी कामं केली माझ्या सांगण्यावरून. 19 जुलै 2001ला मी त्यांना वेळ मागितली होती 10 मिनिटाची, ते सांगितले मला 1 तास 10 मिनिटं देतो. त्यावेळेस विधानसभा चालू असताना सुद्धा त्यांनी मला वेळ दिलं. मुस्लिमांना स्कॉलरशिप, मुस्लिमांमध्ये 40 उर्दू शाळांमागे एक विस्तार अधिकारी, 100 शाळांमागे एक गटशिक्षण अधिकारी भरा, प्रत्येक उर्दू शाळेमधील शिक्षकांच्या जागा तातडीने भरा, वक्फ बोर्डात ज्या जमिनी मुस्लिमांच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या आहेत त्या इतरत्र अतिक्रमण झालेले आहेत, सगळे मोकळे करून मुस्लिमांना परत द्या आणि त्या जागेवर मुस्लिमांचा विकास साधण्यासाठी आमदार आणि खासदारांना मिळणाऱ्या विकास फंडातून 25% फंड आरक्षण ठेवा. अशा अनेक मागण्या मुस्लिम विकास परिषदेच्या वतीने झाल्या. त्याचबरोबर ज्या पद्धतीनं उर्दू शाळेमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी अति महत्त्वाकांक्षे कंपल्सरी केलेला आहे. उर्दू शाळा शिकणारा किंवा शिकणारी मुलगी मराठी, हिंदी आणि इंग्रजी पास होते. त्याच पद्धतीनं उर्दू प्रत्येक लँग्वेजच्या शाळेमध्ये उर्दू कंपल्सरी करावा, जेणेकरून हिंदू आणि मुस्लिमांमधील जे काय दरी आहे ती दरी कमी होईल आणि त्याचबरोबर उर्दूची गोडी प्रत्येक समाजामध्ये निर्माण होईल. त्याशिवाय मुस्लिम समाजामध्ये असलेली जी बेकारी आहे ती बेकारी दूर होण्यासाठी मदत होईल. कारण DED आणि BEd शिकून बसलेले अनेक मुली आणि मुलं बेकार आहे, सध्या नोकरी नाही. तर प्रत्येक लँग्वेजच्या शाळेमध्ये जर उर्दू कंपल्सरी केलं तर त्या ठिकाणी निश्चितपणे या लोकांना रोजगार मिळणार आहे शिक्षकाच्या माध्यमातून. अशा मागण्या ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदेने ठेवल्या. विलासराव देशमुखांनी त्यावेळेला अनेक मागण्या मान्य केल्या. ही जे स्कॉलरशिप आहे उर्दू शाळेला त्या मागण्याचाच एक भाग आहे. आता जे वक्फ बोर्डाचे GR निघाले जमिनी परत द्यायचं ते आमच्या ऑल इंडिया मुस्लिम विकास परिषदेचा एक भाग आहे. आणि अनेक उर्दू शाळांमध्ये जे रिक्त पदं होती शाळेचे शिक्षकांची जी रिक्त पदं होती ती भरली गेली आणि जे अनेक ठिकाणी गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त होत्या ते भरले गेल्या. विलासराव देशमुख गेल्यामुळं भरपूर काम अपुरं झालं आणि सोलापुरात 2002 साली दंगल घडल्यामुळं मला त्यांनी फार दिवसापासून मी टार्गेट होतो. अनेक नेते मला एकतर विकत घ्यायचा प्रयत्न केले, एकतर दाबण्याचा प्रयत्न केला, आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्या कुठल्याही त्यांच्या योजनेला मी बळी पडलो नाही. म्हणून शेवटी दंगल घडलेल्या दंगलीमध्ये मला मोहरा म्हणून गुंतवले. अहो मी जगप्रसिद्ध आहे. जगप्रसिद्ध असताना सोलापूर शहरामध्ये दंगलीमध्ये एवढे केसेस झाले आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 4 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 10 केसेसमध्ये माझं नाव बोललं आणि प्रत्येक केसमध्ये मला 1 नंबरचा आरोपी केला. आता मी जगप्रसिद्ध आहे. मला पोलीस आयुक्त ओळखतात, कलेक्टर ओळखतात, सगळेच ओळखतात, परंतु एकाही केसच्या FIR मध्ये माझं नाव नाही. त्यावेळच्या काही जातीवादी पत्रकारांनी माझ्या विरुद्ध बातम्या लिहिल्या. बंद पाकिटं घेऊन म्हणा किंवा दबावाला बळी पडून म्हणा किंवा माझा वर्चस्व त्यांना फार म्हणजे अडचणीचा वाटला म्हणून मला बदनाम करण्यासाठी एकतर्फी बातम्या छापल्या आणि बदनाम करून मला त्यावेळेला अटक झाली. त्या सगळ्या केसेसमधून माझी मुक्तता झाली. देवाकडे न्याय आहे. अनेक लोकांची दुआ माझ्या पाठीशी होती. त्यामुळं सगळ्या केसेसमधून मी निर्दोष मुक्तता झाली. मुंबई उच्च न्यायालयातून सुद्धा
अगदी निर्दोष मुक्तता झाली. इतकंच नव्हे तर खोट्या गुन्ह्यामध्ये एम डी शेखना गुंतवण्यात आलं असंही कोर्टाने शेरा मारलेला आहे. आता येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने मतदान करायचं किंवा कसे असा प्रश्न अनेक सुज्ञ मुस्लिमांनी माझ्यासमोर केलेला आहे. त्यामुळं लवकरच सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये सर्व मुस्लिमांची मतं जाणून घेण्यासाठी एक बैठक मी बोलवणार आहे. त्या बैठकीमध्ये निर्णायक असं सगळ्यांचे विचार ऐकून घेऊन मुस्लिमांनी जर मतदान न केलं तर मुस्लिमांचं नुकसान काय आणि मुस्लिमांनी जर मतदान केलं तर मुस्लिमांचा फायदा काय यावर विचारविनिमय केला जाणार आहे. त्यामुळं निवडणुकीला उभारण्यासाठी काही हौशी कलाकारांनी आपापली नावं जाहीर केलेली आहेत की निवडणुकीला उभारणार, लोकांचा दबाव असल्यामुळे मी निवडणूक लढवणार. तर काही बाहेरची लोक येऊन इथं मी अमुक पक्षाकडनं लढणार आहे, तर लोक म्हणतात मी अमुक पक्षाकडनं लढणार आहे, तर काही लोक म्हणतात अपक्ष म्हणून लढणार आहे. या सगळ्याच इच्छुक उमेदवारांना, मग ते सोलापूरचं लोकसभा मतदारसंघ असो किंवा माढ्याचा लोकसभा मतदारसंघ असो किंवा उस्मानाबाद करमाळा बार्शीचा मतदारसंघ असो, या सगळ्या नेत्यांना माझं आव्हान आहे, मुस्लिम समाजाच्या मतदानाच्या जीवावर जर तुम्ही निवडणूक लढवणार असाल तर ते अजिबात लढू नका. मुस्लिम समाजाचा दूध खोळा राहिलेला नाही. मुस्लिम समाजाला सर्व काही कळून चुकलेलं आहे. मुस्लिम समाजाचा विकास अद्यापही झालेला नाही. सच्चर समितीने केलेली शिफारशी 20 वर्ष होऊन गेले, आत्तापर्यंत सच्चर समितीच्या शिफारशी अंमलात आणलेल्या नाहीत. रंगनाथ मिश्रा साहेबांनी शिफारस करून 20 वर्ष झाले, त्यांचं शिफारशी अजिबात कुठल्या सरकारने स्वीकारलेलं नाही. रंगनाथ मिश्रा साहेबांनी मुस्लिम समाजाला लोकसंख्येप्रमाणे आरक्षण द्यायला शिफारस केलेली आहे. तर माझी स्पष्ट मागणी आहे, मुस्लिम समाजाला जे काही लोक 5%, 10%ची मागणी करत आहेत ते चुकीचे आहे. रंगनाथ मिश्रा साहेबांनी ज्या पद्धतीने अभ्यास गट करून प्रत्येक समाजाचे अभ्यास करून समाजाच्या व्यथा जाणून घेऊन त्यांनी मुस्लिम समाजाच्या लोकसंख्येप्रमाणे आरक्षण देण्याची शिफारस केलेली आहे. ते शिफारस जो पक्ष आमच्या मागण्या पूर्ण करणार आहे अशा पक्षाने स्वतःहून आमच्याकडे यावं. आम्ही कोणाकडे जाणार नाही. आत्तापर्यंतचं रेकॉर्ड आहे. काही लोक त्यांना काहीतरी एक चिरीमिरी 4 पैसे मिळतात, त्यामुळं आमच्या समाजातली काही लोक काही पक्षाच्या नेत्यांजवळ राहतात आणि अशी हवा उठवतात की यावेळेला आपल्या साहेबांना मतं घालायची आहेत आणि साहेब आपले मोठ्या मताने निवडून येणार आहेत, अशी जी थापा मारतात ती त्यांची कल्पना चुकीची ठरणार आहे यावेळेला. कारण मुस्लिम समाज आत्तापर्यंत प्रत्येक समाजाला ओळखून आहे. तर येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम मतांची संख्या अतिशय जास्त असल्यामुळं मुस्लिम मतदान हे मुस्लिमांच्या मतदानाची टक्केवारी जास्त आहे. मुस्लिम समाजाची भूमिका जे राहील त्याच्यावर लोकसभेची निवडणूक निश्चित होणार आहे. आणि मुस्लिम समाज मतदान करेलच यावेळेला असं नाही आहे. ठोस लोकसभा संपल्या की ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये विधानसभा लागणार आहे. त्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक वेळेला जसं आश्वासन देतात त्याच पद्धतीने आता लोकसभेला सुद्धा आश्वासन देतील. तर लोकसभेमध्ये अशा पद्धतीचं करार आमच्याबरोबर ज्या नेत्यांना मुस्लिम समाजाची मतं हवी आहेत, ज्या पक्षाला मुस्लिम समाजाची मतं हवी आहेत, त्या पक्षांनी आमच्या समाजाबरोबर करार केला पाहिजे. येत्या विधानसभा निवडणुकीला सोलापूर जिल्ह्यातून मुस्लिमांसाठी 3 मतदारसंघ त्यांनी सोडाव्यात, अन्यथा मुस्लिम समाज लोकसभेला मतदान करणार नाही.
एक मतदारसंघ आहे सोलापूर शहर मध्य, दुसरा आहे दक्षिण सोलापूर, तिसरा आहे अक्कलकोट. या 3 मतदारसंघामध्ये जर मुस्लिम समाजासाठी जागा सोडत असतील त्या पक्षाबरोबर मुस्लिम समाजाची मतं जातील, अन्यथा मुस्लिम समाज मतदानात भाग घेणार नाही. लवकरच सोलापूर शहर जिल्ह्याची मीटिंग मुस्लिम समाजाची होईल. त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामधील प्रत्येक जिल्हा आणि शहरातली सुज्ञ नागरिकांबरोबर बसून एक समिती गठीत करून त्या समितीचा विचारविनिमय करून मुस्लिम समाजाच्या मतदानाबद्दल विचारविनिमय करणार आणि निर्णय घेणार. तर माझी एवढीच विनंती आहे की कुठल्याही पक्षाने मुस्लिम समाजाची मतं आम्हालाच मिळणार ही हट्ट सोडावा आणि त्यांची अपेक्षा बंद करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.